नमस्कार मित्रांनो. ऊस हंगाम 2024-25 या काळात ऊसवाढीच्या काळात सततचा पाऊस पडत राहिल्यामुळे आणि त्यानंतर परतीच्या पावसानेही नोव्हेंबरपर्यंत पडत राहिल्यामुळे ऊसाची अपेक्षित वाढ झाली नाही आणि त्यामुळे ऊस लवकरच निसवून तुरा आला. त्यामुळे शेतकऱ्याचे अपेक्षित उत्पन्न कमी झाले आहे. राज्यातील सरासरी उत्पन्न हे एकरी 30 टनाच्या आत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच कारखान्याचे गाळप उद्दिष्ट कमी झाल्यामुळे त्यांना अपेक्षित साखर कर्ज मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे FRP डिसेंबर अखेर 5,600 कोटी रक्कम थकली असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. साखर माल तारण खात्यावर बँकाकडून निधी मिळत नसल्यामुळे ही FRP थकली असल्याचे सांगण्यात येत आहे. 2024 गाळप हंगाम विधानसभा निवडणुकीमुळे लांबल्या असल्याकारणाने 20 नोव्हेंबर नंतरच प्रत्यक्ष गाळप सुरू झाले होते. गाळप सुरू झाले असता साखरेचे दर 3,300 रुपये होते. त्यानंतर ते थोडे वाढून 3,500 रुपये झाले आहेत. तसे असले तरी केंद्र सरकारकडून साखरेच्या MSPमध्ये कसलीही वाढ केलेली नाही. ही वाढ होणे आवश्यक आहे. MSPमध्ये वाढ झाली तरच शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला वाढीव भाव मिळेल. सध्या साखर MSP 3,100 रुपये आहे. त्यात वाढ करून 4,100 रुपये करण्याची मागणी शेतकरी वारंवार करत आहेत. त्यासाठी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना गेल्या अनेक वर्षापासून मागणी करत आहेत. शेतकरी आधीच कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे वाढलेल्या मशागतीच्या आणि रासायनिक खताच्या किमतीमुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच येणारे उत्पन्न कमी असल्यामुळे आणि बँकाच्या कर्ज परतफेड करण्यासाठी वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे थकीत कर्जामध्ये जाऊन पुन्हा नवीन भुर्दंड बसत आहे. त्यातून मार्ग काढण्याची मागणी शेतकरी करत आहेत. कर्जमाफीची घोषणा करून 2 महिने झाले असले तरी त्याबाबत ना GR काढला जातोय आणि ना चर्चा केली जाते. यावर्षी उत्पन्न कमी असूनही ऊसाला भाव मात्र कमी आहे. तो वाढवून द्यावा आणि ऊसाचे पैसे 15 दिवसात मिळावेत हीच शेतकऱ्याची अपेक्षा असली तरी कारखानदार देतील तेवढा आणि देतील तेव्हाच घ्यावा लागतोय, ही सत्य परिस्थिती आहे. साखर विका किंवा कर्ज घ्या, पण शेतकऱ्यांना त्यांचे पैसे लवकर द्या, कारण त्यांचा वार्षिक खर्चही शेतीवरच अवलंबून असतो. हे लक्षात घ्यायला पाहिजे. धन्यवाद.